विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण अतिशय वेगळ्या प्रकारे आय-एम-पी क्वेश्चन घेणार आहे. आपण सिंपल पेंडुलमचा अभ्यास करायचा आहे. सिंपल पेंडुलम. आता मला सांगा, सिंपल पेंडुलमचा अभ्यास करायचा आहे, नक्की काय करणार? तुम्ही काय करणार? डेरिव्हेशन करायचं आहे. बरोबर आहे. पिरियॉडिक टाइम ऑफ सिंपल पेंडुलम याचं प्रूफ मला हवंय. बरं. केलं आपण प्रूफ. पण त्याच्यानंतर पुस्तकातले न्यूमेरिकल, सॉल्व्ह न्यूमेरिकल, एक्सरसाइज मधले न्यूमेरिकल चला तेही केले. त्याच्यानंतर पी-वाय-क्यू, सी-ई-टी किंवा काही जण मुलं नीटची प्रिपरेशन किंवा जे करत असतील, ते पी-वाय-क्यूज करतील. पण एवढं करून देखील जर तुम्हाला ऐन टायमिंगला जर फॉर्म्युला आठवत नसेल, तर कुठेतरी चुकतंय आपलं. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर माझ्यासमोर एका मुलग्याला मी फॉर्म्युला विचारला. पटकन नाही सांगता आला. रिझन काय? सर अजून तो टॉपिक रिवाईज केला नाहीये. बऱ्याच मुलांचा हाच प्रॉब्लेम आहे. तर मी तुम्हाला सांगतो. मी आता घेतो सिंपल पेंडुलम. तुम्ही त्याच्या नोट्स बनवा. ओके. काय बनवा? त्याच्या नोट्स बनवा. ओके. आणि 4-5 वेळा त्याची रिव्हिजन करा बाळांनो. ओके. चल आपण सिंपल पेंडुलमला स्टार्ट करूया. ओके. बघा मी काय सांगतोय ते नीट लक्ष द्या. मी इथं काढलेला आहे सर्कल. ओके. ही आहे लेंथ ऑफ आर्क ज्याला मी एस हे सिम्बॉल वापरणार आहे. ओके. ही आहे रेडियस आणि हा आहे अँगल. ओके. तर मला सांगा लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला सांगा. लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला आहे आर थिटा रेडियन. तुम्ही म्हणाल मला, की हे का शिकवताय तुम्ही? हे कुठे आहे सिंपल पेंडुलम मध्ये? आहे सिंपल पेंडुलम मध्ये याची गरज लागणार आहे. लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला काय सांगा? आर थिटा रेडियन. आर थिटा रेडियन. बर. पहिली गोष्ट क्लिअर झाली. हा फॉर्म्युला तुम्ही नोट डाउन करून ठेवला. नसेल तर स्क्रीनशॉट काढा, लिहून घ्या. आता दुसरा पॉइंट. दुसरा पॉइंट काय की जो तुमचा सिंपल पेंडुलम आहे त्याच्यावरती कोणते कोणते फोर्स ऍक्ट होत आहेत. मी तुम्हाला सांगतो सिंपल पेंडुलमच्या डायग्राम काढून दाखवतो की ज्या मी चेक केलं पेपरमध्ये. हे काय काढलंय? अरे जेव्हा सिंपल पेंडुलम असं ऑसिलेट होणार ना तेव्हा हा जो बॉब आहे तो वर जाणार ना. त्याच्यामुळे करा काय बाळांनो माहितीये का की फिगर ड्रॉ करताना अजून मी डायग्राम कशा बघितलं तुम्हाला मी सांगतो लक्षात घ्या बघा. मी अशा डायग्राम सुद्धा बघितल्यात सिंपल पेंडुलमच्या. ही असं बघा. चला ठीक आहे. वरती इथं हां. इथं छोटा, इथं मोठा, इथं मधल्या साईजचा बॉब. हे असं पण काढू नका ना. अरे फिगर परफेक्ट काढायच्या लक्षात घ्या. म्हणजे आता चला व्यवस्थित फिगर ड्रॉ करूया आपण. ओके. हां. ही इथून एवढा डिस्टन्स वेगळा आहे बरं का. ती रेडियस आहे एकदम इथली आणि ही स्मॉल एल आहे आणि टोटल लेंथ कॅपिटल एल आहे असं आपण अझ्युम करूया बरं का. आता हे असा सर्क्युलर आर्क असणार आहे. मग तो बॉब इथं असेल, इथं. बघा मी हातानं रफ काढतोय. नाहीतर मला म्हणू नका हे छोटं-मोठं झाले. तुम्हाला परफेक्ट काढायचं आहे. मी तुम्हाला सांगू का? इंजिनिअरिंगला असताना एक इन्स्ट्रुमेंट आम्ही यूज करत होतो. प्रो सर्कल आम्ही त्याला म्हणायचो. प्रो सर्कल, प्रो सर्कल. बघा तुम्हाला मिळतंय का? प्रो सर्कलमध्ये ना छोट्या सर्कल पासून असे मोठे, 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 मोठे असे सर्कल असायचे बरं का. आज छोटे-छोटे सर्कल पण असायचे. मग जर स्टेशनरी दुकानात मिळत असेल तर प्रो सर्कल घ्या. बऱ्याचशा डायग्राममध्ये त्याची गरज लागणार आहे बरं का. बरं. ऑब्व्हियसली स्ट्रिंगमध्ये असणार आहे टेन्शन आणि वेट ऍक्ट होणार आहे डाउनवर्ड डायरेक्शनमध्ये. एमजी म्हणजे काय सांगा? वेट ऑफ द बॉब जे डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होणार आहे आणि याला मी रिझॉल्व्ह करतोय. हा कॉम्पोनंट जो आहे एम जी कॉस थीटा. कसं काय? हा थीटा आहे ना. ओके. त्या थीटाची ऍडजस्टंट साइड आहे आणि हा थीटा म्हणजे हा पण थीटाच की. करस्पॉन्डिंग अँगल आहेत. ही हिला पॅरलल आहे. मग हा थीटा म्हणजे तो एमजी कॉस थीटा येणार. आणि हा जो कॉम्पोनंट आहे तो येणार आहे एम जी साइन थीटा. तो जो कॉम्पोनंट येणार आहे तो येणार आहे एम जी साइन थीटा. ओके. आता लक्ष द्या. रिस्टोरिंग फोर्स आपण त्या बॉबला इकडे घेतोय. रिस्टोरिंग फोर्स अपोजिट डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतोय. त्याच्यामुळे मी इथं मायनस साइन देणार आहे. रिस्टोरिंग फोर्स आहे कोण? हा रिस्टोरिंग फोर्स आहे. एम जी साइन थीटा. एम जी साइन थीटा हा रिस्टोरिंग फोर्स आहे. मी साइन थीटाच्या ऐवजी थीटा लिहिलंय कारण थीटा इज व्हेरी स्मॉल. थीटा इज व्हेरी स्मॉल. मी तुम्हाला सांगू का? पॅरलल ऍक्सिस थेरम हे YouTube वरचा हा माझा व्हिडिओ सगळ्यात जास्त व्ह्यू होणारा प्रत्येक वेळा असतो. तसं सिंपल पेंडुलम नावाचा एक माझा 5-6 वर्षापूर्वी 4-5 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे. त्याला पण सगळ्यात जास्त व्ह्यू असतात. तुम्ही याच्यानंतर थोडासा वेळ काढून तो व्हिडिओ जर बघितला तर त्यात हे प्रूफ मी अगदी व्यवस्थित घेतलंय. बरं जाऊ दे. आता हा जो थीटा आहे त्याची व्हॅल्यू काढायची आहे. मग थीटाची व्हॅल्यू काढण्यासाठी एस अपॉन आर घ्यावं लागेल. थीटाची व्हॅल्यू घेण्यासाठी मला एस अपॉन आर घ्यावं लागेल.
मग यस म्हणजे लेंथ ऑफ आर्क, त्याला मी एक्स म्हणतोय. ओके, आणि ही लेंथ एल आहे जी रेडियस आहे. म्हणजे मी काय करतोय बघा, मायनस एम जी एक्स अपॉन एल. ओके, आता या ठिकाणी एम कॉन्स्टंट, जी कॉन्स्टंट, एल कॉन्स्टंट आहे. एक्स ची व्हॅल्यू कमी जास्त होऊ शकते. याचा अर्थ जर मी कॉन्स्टंट टर्म काढून टाकल्या तर एफ प्रपोर्शनल टू काय मिळालं, मायनस एक्स. म्हणजे रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन आणि इट ऍक्ट्स इन अपोजिट डायरेक्शन. याचा अर्थ सिंपल पेंडुलम परफॉर्म्स इन एस एच एम. एवढं सुद्धा परीक्षेत येऊ शकतं. शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट सिंपल पेंडुलम परफॉर्म्स एस एच एम. तेव्हा इथपर्यंतच लिहायचं आहे तुम्हाला. पण जर त्यांनी पिरियॉडिक टाइम विचारला, जर त्यांनी पिरियॉडिक टाइम विचारला, तर मी सांगतो ते ऐकायचं. आता मी सांगतो ते व्यवस्थित ऐकायचं. तुम्ही फक्त लेफ्टला व्हॅल्यू पुट करायच्या. कुठं व्हॅल्यू पुट करायच्या, लेफ्टला. कोण आहे इथं, फोर्स. फॉर्म्युला आहे मास इंटू ऍक्सिलरेशन. राईटच्या व्हॅल्यू तशाच राहू दे. चला, एम ला एम काय होणार आहे, कॅन्सल. लेफ्टच्या व्हॅल्यू पुट करायच्या. चला, फोर्सची व्हॅल्यू पुट केली, मास इंटू ऍक्सिलरेशन. आता ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला आठवतोय का, आठवला पाहिजे फॉर्म्युला विथ इन सेकंड. त्याचा फॉर्म्युला आहे मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ओके, एक्स ला एक्स कॅन्सल, मायनस ला मायनस साइन कॅन्सल. स्क्वेअर रूट काढा. ओमेगाची व्हॅल्यू जी अपॉन एल. ओके, लेफ्टलाच व्हॅल्यू पुट करायची. पहिला व्हॅल्यू पुट केली फोर्सची, नंतर व्हॅल्यू पुट केली ऍक्सिलरेशनची. आता व्हॅल्यू पुट करा ओमेगाची. ओमेगाची व्हॅल्यू आहे 2 पाय अपॉन टी, दॅट इक्वल्स टू जी अपॉन एल. चला, रेसिप्रोकल करा. म्हणजे टी अपॉन 2 पाय दॅट इक्वल्स टू एल अपॉन जी. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मग टी इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. झालं की पिरियॉडिक टाइमचं एक्सप्रेशन म्हणूया आपण. सिंपल आहे. काय करायचंय, डायग्राम काढायची. थांबा, मी नाही वेळ घालवणार. तुम्ही एक्सप्रेशन साठी तो माझा व्हिडिओ बघायचाच आणि त्याच्या खाली कॉमेंट सुद्धा करा बरं का, की तुम्ही आज हा व्हिडिओ बघताय म्हणून. तो व्हिडिओ 5 वर्षापूर्वीचा म्हणूया आपण. मग चला, सिंपल पेंडुलमवर काय इम्पॉर्टंट आहे, की डायग्राम. अगदी अँगल अँड इट्स मेजरमेंट 11 स्टँडर्ड त्यातला फॉर्म्युला सुद्धा इथं आपण युज केलाय. मग तुमच्या काय लक्षात आलं, की टी इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. आणि आता मी इथं काय बोलतोय बघा. आता एखाद्या प्लॅनेट वरती ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट असणार ना. तुम्ही प्लॅनेट किंवा तुम्ही त्याला माइन मध्ये नेलं किंवा अगदी सॅटेलाइट थ्रू वरती नेलं तर ते जी ची व्हॅल्यू चेंज होईल. आता जी कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ पिरियॉडिक टाइम हा लेंथला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. याच्यावरतीच प्रश्न परीक्षेत भरपूर वेळा आलेले आहेत. पण मी तुम्हाला गंमत सांगतो. आपल्याला स्टार्टला काय ठरलंय, की ती कन्सेप्ट म्हणजे एक्स्ट्राऑर्डिनरी व्हायला पाहिजे तुमची. सांगा याच्यावरून तुम्हाला ग्राफ कोणत्या प्रकारचा आहे. याचा जर मी ग्राफ काढायचा प्रयत्न केला, टी वर्सेस रूट एल, तर काय मिळणार आहे मला, पॅराबोला मिळणार आहे. काय मिळणार आहे, पॅराबोला. हेही लक्षात घ्या. मग सांगतो ना तुम्हाला, RMS velocity KTG is directly proportional to square root of absolute temperature. Fundamental frequency, vibration of string is directly proportional to square root of tension. हे टेन्शन, हे absolute temperature आणि हे पिरियड टाइम आहे बरं का. पण हे सगळे फॉर्म्युले एकसारखे आहेत. सगळे फॉर्म्युले एकसारखे आहेत. आणि गंमत सांगू का, ह्या सगळ्या अजून पण फॉर्म्युले तुम्हाला सापडतील, की असं रूट मध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल रूट असे म्हणूया आपण. या केसमध्ये होतं काय बघा, रूट मधली व्हॅल्यू जर मी 21% न इन्क्रीज केली, सुरुवातीची व्हॅल्यू किती, 100%, आणि ती जर मी 21% ने इन्क्रीज केली, किती पर्सेंट न, 21, तर 121 होणार की नाही. बघा, मी शॉर्टकट सांगायला लागलोय. 121 होणार. 121 चं स्क्वेअर रूट किती, 11. त्याला 10 न मल्टिप्लाय करा, 110. 110 झालं ना, म्हणजे हे 10% वाढले. नेक्स्ट, सीईटी वाल्यांचा फेवरेट. जर मी हे रूट मधली व्हॅल्यू म्हणजे पिरियड टाइम हिथली व्हॅल्यू, ही लेंथ जर मी 44% ने इन्क्रीज केली, सुरुवातीचे 100%, 44 ने इन्क्रीज करा, 144. म्हणजे असे व्हॅल्यू देतात तुम्हाला, की ज्याचं स्क्वेअर रूट टिकतंय. मग 144 चं स्क्वेअर रूट किती येणार सांगा बघू, 12. त्याला 10 ने मल्टिप्लाय करा, 120. म्हणजे ही व्हॅल्यू वाढली का 20% न. ओके, नेक्स्ट मी तुम्हाला विचारतोय, कॉमेंट मध्ये सांगा, 30% इन्क्रीज करण्यासाठी इथं किती पर्सेंट इन्क्रीज करावं लागेल, तुम्ही सांगा. तुम्ही सांगा. ओके, बर थांबा. पण तुम्ही एक ऑब्झर्व केलं का, तुम्हाला मी सांगतो, की जेव्हा आपण व्हॅल्यू छोटी घेतोय बघा, 21 चा ऑलमोस्ट हाफ 10 आहे. ओके, इथं हाफ नाही, याचा हाफ 22, इथं कमी आहे. पण जर तुम्ही याचा अर्थ अप्रॉक्सिमेटली रूट मधली व्हॅल्यू 2% ने इन्क्रीज केली, तर इकडची व्हॅल्यू 1% न होते. टॉपिकचं नाव सांगा. मी तुम्हाला सांगतो, एरर अनालिसिस.
फेवरेट 1 मार्क फिक्स. 11वीचा ना दुसऱ्या टॉपिक मधला पार्ट आहे तो एरर अनालिसिस. 2025 चे पी-वाय-क्यूज बघायचे. एक्स्ट्राऑर्डिनरी सगळं सोपं आहे लक्षात घ्या. सगळं सोपं आहे. बरं. आता मी तुम्हाला सांगतो हे शॉर्टकट तुमच्या थोडंफार लक्षात आला. पण इथं फॉर्म्युला कसा लिहायचा? असा लिहायचा की T1/T2 दॅट इक्वॉल्स टू L1/L2. T1/T2 इक्वल्स टू L1/L2. मग याचा वापर करून आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहेत. मग मी तुम्हाला काय सांगतोय ते नीट लक्ष द्या. पुस्तकातला प्रॉब्लेम आहे. ओके. हे पुस्तकातलं प्रॉब्लेम आहे. पिरियड 10% वाढवलाय. ओके. मी नाही सॉल्व्ह करून देणार. पण किती मोठा आहे ना? मग तुमच्यासाठी मी काय करतोय, की आपली जी व्हिजन बॅच आहे, त्यातलं फिजिक्स न्यूमेरिकलचं जे फोल्डर आहे, त्यातल्या ऑसिलेशनमध्ये ज्या व्हिडिओमध्ये हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करून दिलंय, तो व्हिडिओ मी आता फ्री करतोय. म्हणजे हा व्हिडिओ बघितला तुम्ही आपली ते ॲप नसेल तर ॲप डाउनलोड करून घ्या बरं का. त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. ओके. आणि डिस्क्रिप्शनमध्ये फोन नंबर पण दिलेत. काही प्रॉब्लेम आला ॲप रिगार्डिंग तरी कॉल करा. ओके. मग आता इथं मला न्यायचंय तुम्हाला डायरेक्टली. कुठं? 2025. The ratio of frequencies of the two simple pendulum is बघा N1/N2 रेशो दिलाय 4:3. मग त्यामुळे T1/T2 रेशो येणार 3:4. तर फ्रिक्वेन्सी आणि पिरियड टाइम एकमेकाचे रेसिप्रोकल असतात. बरं सगळ्यात इम्पॉर्टंट रेशो ऑफ लेंथ विचारलंय L1/L2. आताच आपण बघितलं की T1/T2 दॅट इक्वल्स टू L1/L2. T1/T2 ची व्हॅल्यू 3:4 दिलेली आहे. करा की स्क्वेअर 9/16 दॅट इक्वल्स टू L1/L2. काय अवघड होतं सांगा? काय अवघड होतं? फॉर्म्युले येत नाहीत. फॉर्म्युले करत नाहीत मुलं. म्हणून सगळं अवघड वाटतंय. मग आज तुम्ही सिंपल पेंडुलम फिनिश करून टाकायचं लक्षात घ्या. आता हा पण प्रश्न बघा 2024 चा. नीट व्यवस्थित लक्ष द्यायचंय. ब्रास बॉबला आता कशानं रिप्लेस केलंय? स्टीलनं. ओके. सांगतो लक्ष द्या. आता सगळ्यात इम्पॉर्टंट सांगतोय प्रश्न तुम्हाला विचारतो. T इक्वल्स टू 2 अंडर रूट L अपॉन G. बघा. याला म्हणायचं अँप्लिट्यूड बरं का. याला म्हणायचं काय एवढी अँप्लिट्यूड आहे. जर मी अँप्लिट्यूड इन्क्रीज केली तर पिरियड टाइम काय होणार सांगा? इन्क्रीज का डिक्रीज? कमेंट करा आणि तुम्हाला नंतर कळणारच आहे की तुमचं कमेंट बरोबर आहे का चुकीचं आहे ते. मोस्ट ऑफ द स्टुडंटला वाटणार आहे की जर मी अँप्लिट्यूड वाढवली तर पिरियड टाइम पण वाढेल. बरोबर आहे? दुसरा प्रश्न. इथे प्लास्टिकचा बॉब आहे. त्याच्याऐवजी हेवी मेटल घेतला. एकदम हेवी मेटल घेतलं. तर पिरियड टाइम काय होईल? तुमचं उत्तर सांगतो तुम्हाला. काही मुलांना वाटणार आहे, की अँप्लिट्यूड वाढवली तर पिरियड टाइम वाढेल. काही मुलांना वाटणार आहे, की प्लास्टिक बॉल हलका असेल ना बॉब, त्यामुळे जास्त वेळ लागेल. पण हेवी घेतल्यामुळे टाइम पिरियड डिक्रीज होईल असं वाटेल. तर दोन्ही उत्तर चुकीची आहेत. रिझन आहे इथं. कारण पिरियड टाइम हा लेंथवर डिपेंड आहे, मासवर डिपेंड नाहीये. त्याच्यानंतर अँप्लिट्यूड डिपेंड नाहीये. त्यामुळं समजलं का तुम्हाला? हां, मग इथं मला सांगा ब्रास आणि ह्याचं काय मला देणं-घेणं नाहीये. पिरियड टाइम तुम्ही डबल केलाय. बघा, T1 ची व्हॅल्यू T आहे आणि T2 ची व्हॅल्यू 2T आहे आणि विचारलंय काय न्यू लेंथ विचारलंय. न्यू लेंथ. जुनी लेंथ किती आहे? L आहे. सांगतो की T1/T2 दॅट इक्वल्स टू L1/L2. T1 ची व्हॅल्यू T आहे, याची व्हॅल्यू 2T आहे, L1 ची व्हॅल्यू L आहे, L2 मला विचारलंय. L2. ओके, जाऊ दे. हे कॅपिटल काढायला पाहिजे होतं. असू दे चला. तिला टी कॅन्सल. दोन्ही बाजूचा स्क्वेअर करा. 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4 दॅट इक्वल्स टू L/L2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4L आन्सर आहे. मग सीईटीत एवढे सोपे प्रश्न येतात, पण ह्या प्रश्नामुळे कॉन्फिडन्स जातोय मुलांचा. ओके. एकदम सोपं आहे. एकदम सोपं आहे. काहीही अवघड नाहीये. मग चला आता तुम्ही टॉप 100 क्वेशन मधला सगळ्यात इम्पॉर्टंट सिंपल पेंडुलम आज एकदम डिटेलमध्ये फिनिश करा. ऑल द बेस्ट.